नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नोटाबंदीनंतर 25 कोटीच्या नोटा, 10 वर्ष जिल्हा बँकेत धुळखात. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोटाबंदीच्या काळापासून जवळपास गेली 10 वर्ष अक्षरशः धुळखात पडलेल्या बँकेच्या 1500 रुपयांच्या 25 कोटीच्या नोटा केंद्राकडून अद्यापही बदलून मिळालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच याबाबतीत केंद्र सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या गुरुवारी शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केडीसी बँकेच्या 25 कोटीच्या जुन्या नोटांचा प्रश्न मार्गी लावावा अशी बँक वर्तुळात अपेक्षा आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नोव्हेंबर 2016 मध्ये केंद्र सरकारने अचानक 1000 आणि 500च्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी 52 दिवसांची मुदतही देण्यात आली होती. या कालावधीत कोल्हापूर जिल्हा बँकेला 250 कोटीहून अधिक रकमेच्या नोटा बदलून देण्यात आल्या. मात्र नोटाबंदी दिवशी 8 नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकेत शिल्लक असलेल्या 25 कोटी 27 लाख रुपयांच्या जुन्या नोटा मात्र बदलून देण्यास केंद्र सरकारने नकार दर्शवला. जिल्हा बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असल्याने भाजपा प्रणित केंद्र सरकार जाणून बुजून अडवणूक करत बँकेच्या नोटा बदलून देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी केला होता.